चिपरी गट नंबर 366 जमीन प्रकरण पेटले. ग्रामस्थांचा प्रशासनाविरोधात संतापाचा उद्रेक. तीव्र आंदोलनाचा इशारा. चिपरी गट नंबर 366 मधील जमीन प्रकरणामुळे चिपरी गावात संतापाची लाट उसळली असून ग्रामस्थांनी प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. संबंधित जमीन प्रकरणात अनेक तफावती, नकाशातील विसंगती आणि प्रक्रियेतील कथित अनियमितता समोर येत असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. शुक्रवारी महसूल विभागाकडून ताबापट्टी व कब्जेपट्टी प्रक्रिया राबविण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र गावातील नागरिक, महिला, युवक आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आल्याने संबंधित प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नाही. ग्रामस्थांनी एकमुखाने या कारवाईस विरोध नोंदवत प्रशासनाला जाब विचारला. ग्रामस्थांच्या मते गावाची भूमिका, ग्रामपंचायतीचे आक्षेप आणि स्थानिक नागरिकांच्या भावना विचारात न घेता प्रक्रिया पुढे नेली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. प्रथम चौकशी, मगच पुढील कारवाई अशी भूमिका ग्रामस्थांनी घेतली असून जोपर्यंत सर्व बाबी पारदर्शकपणे समोर येत नाहीत तोपर्यंत संघर्ष सुरू ठेवण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. आंदोलनादरम्यान प्रशासन आणि ग्रामस्थ यांच्यात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र गावकऱ्यांनी एकजुटीने आणि शांततापूर्ण पद्धतीने आपली भूमिका मांडली. गावातील विविध सामाजिक संघटना, माजी पदाधिकारी, तरुण मंडळे आणि महिला वर्ग यांनीही या आंदोलनाला पाठिंबा दिला. सदर प्रकरणातील सर्व कागदपत्रे, नकाशे आणि प्रशासकीय निर्णयांची स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करण्यात यावी आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत सर्व प्रक्रिया स्थगित करण्यात यावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामस्थांनी स्पष्ट इशारा दिला आहे की त्यांच्या मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास बेमुदत आमरण उपोषण, रास्ता रोको, मोर्चे आणि लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. तसेच भविष्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास कारणीभूत ठरणाऱ्या परिस्थितीची जबाबदारी संबंधित प्रशासनावर राहील असेही ग्रामस्थांनी सांगितले. चिपरीतील गट नंबर 366 प्रकरण आता केवळ जमीन वाद न राहता गावाच्या हक्क, पारदर्शकता आणि न्यायाच्या लढ्याचे प्रतीक बनत असून पुढील काळात या आंदोलनाची दिशा काय राहते याकडे संपूर्ण परिसराचे लक्ष लागले आहे. महान कार्य न्यूजसाठी रमेश चव्हाण, चिपरी.